सरसेनापती संताजींनी आपल्या आयुष्यात अनेक लढाया केल्या. त्यातल्या कित्येक लढाया त्यांनी जिंकल्या, कित्येक शत्रू संपवले, वेळप्रसंगी तह केले. मुघल इतिहासकार खापिकाण म्हणतो, संताजींचं नाव ऐकताच नामांकित मुघल सरदारांच्या उरात धडकी भरत असे. अशा पराक्रमी योद्ध्याला आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्याला खूप कठीण वेळेतून जावे लागले होते. एकीकडून आपले स्वकीय अंगावर येत होते, तर दुसरीकडून बाकीचे शत्रू. दोन्ही बाजूंनी शत्रू अंगावर येत असताना संताजी त्यांच्याशी लढाई करीत होते. आज आपण संताजींच्या आयुष्यातील शेवटच्या काही घडामोडी पाहणार आहोत. संताजी दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडून कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असता त्यांच्या मार्गावर मोगल शत्रू तर होतेच, पण स्वकीय शत्रूही होते. संताजींचा राजाराम महाराज व धनाजी जाधव यांसारख्या स्वकीयांशी झालेला संघर्ष व त्यातून पुढे घडून आलेला दुःखांत शेवट, ही घटनाच इतकी जबरदस्त होती की तत्कालीन प्रत्येक इतिहासकाराला तिचे वर्णन करण्याचा मोह झाला होता. अर्थात सर्व इतिहासकारांची वर्णने सारखी नसणे स्वाभाविक होते. ज्याला जशी माहिती मिळाली तसे तो लिहित गेला. पण लिहित असताना सुद्धा खापिकानासारखा शत्रूंचा इतिहासकार संताजींविषयीची द्वेषाची भावना त्यांच्या मृत्यूनंतरही विसरला नव्हता. खापिकान म्हणतो, संताजीचा मृत्यूही यावर्षी बादशाच्या नशिबाने एक चांगली घटना घडून आली. दृष्ट संताजीची पाळेमुळे खणून निघाली आणि तो नरकात प्रविष्ट झाला. त्या नालायक कुत्र्याच्या मारण्यात जाण्याबद्दल भिन्न भिन्न हकीकती आहेत, पण त्यावेळी लष्करात हजर असलेल्या विश्वसनीय लोकांकडून जे ऐकण्यात आले ते लिहित आहे. मोगलांशी लढत असताना संताजींनी मोगली फौजांवर जे जबरदस्त आघात केले व नामांकित अशा मोगल सरदारांना मातीस मिळवले, त्या पार्श्वभूमीतून खापिकानाचे हे विषारी फुत्कार निर्माण झाले आहेत. खापिकानाचे सर्वात जास्त शिव्याशाप संताजींच्या वाटेस आले आहेत, कारण मोगलांची सर्वात जास्त फटफजिती संताजींनीच केली होती. पण असा हा खापिकान संताजींच्या पराक्रमाचे नकळत वर्णन करून जातो, तेव्हा त्याची साक्ष संताजींच्या चरित्रास लाख मोलाची ठरते. संताजी कर्नाटकातून महाराष्ट्रात येत असल्याच्या बातम्या बादशाही छावणीत पोहोचल्या होत्या. संताजीस मार्गातच अडवून त्यास नेस्तनाबूत करण्यासाठी बादशाने गाजीउद्दीन बहादूर फिरोजजंग याची नेमणूक केलेली होती. गाजीउद्दीन हा मोगल दरबारातील एक प्रतिष्ठित, अनुभवी व पराक्रमी सरदार होता. या सुमारास तो विजापूरजवळ छावणी करून होता. संताजीही विजापूरच्या प्रदेशातून महाराष्ट्रात येत होती. सर्जा खान, कासिम खान, खानजाद खान, हिम्मत खान, जुल्फिकार खान इत्यादी नामांकित मोगल सरदारांची फजिती करणारा संताजी आपल्या छावणीच्या प्रदेशाजवळ आल्याचे समजताच गाजीउद्दीन खानची गाळण उडाली. संताजी कुठे दूरवरच्या प्रदेशात असता तर त्याचा पाठलाग करण्यात खानास काही टंगळमगळ करण्यास अवकाश होता. पण आता संताजी साक्षात त्याच्या प्रदेशातच हजर झाल्याने त्याची बेइज्जत होण्याचा बाका प्रसंग पुढे उभा राहिला होता. संताजीशी न लढता पुढे जावे तर बादशाही दरबारात आपली बेअब्रू होईल. लढावयात जावे तर संताजी आपली धडगड ठेवणार नाही. बहुतेक आपण त्याच्या हातून मारले जाणार, या विचाराने खानाच्या मनावर जबरदस्त पगडा बसविला. पण या अडचणीवर मात करणारी एक पळवाट त्याने शोधून काढली. ती कशी तो खापिकान सांगतो. खापिकान म्हणतो, संताजीचा उच्छाद कमालीचा वाढला. त्याचा व इतर शत्रूंचा पाडाव करण्यासाठी गाजीउद्दीन खान बहादूर हा विजापूरपासून 4-5 मजल्यांवर मुक्काम करून होता. या सुमारास बातमी आली की संताजी 8-9 कोसांवर आला आहे. भले भले नामांकित वीर संताजींचे नाव ऐकताच घाबरून जात त्यांचे अवसान गळून जाई. संताजी आल्याची बातमी ऐकताच गाजीउद्दीनचा चेहरा पांढरा फकट झाला. त्याच्या पाशी थोडी फौज होती. त्याने आपण संताजींवर चालून जातो असा पुकारा केला. पुढील मजल नीट करून आपला गोट तिकडे हलवण्यासाठी त्याने एका अधिकाऱ्याची नेमणूक केली आणि त्याने स्वतः आडवाटीने विजापूरचा रस्ता धरला. खापिकानाने संताजींच्या विलक्षण दराऱ्याविषयी इतके स्पष्ट व स्वच्छ लिहिले आहे की त्यावर ज्यादा टीका टिप्पणीची आवश्यकता नाही. पण गाजीउद्दीन फिरोजजंग हा मोठा सुदैवी होता. त्याला संताजींच्या भीतीने विजापुरात आश्रय घेण्याची यातायात करावी लागली नाही. विजापूरपासून 8-9 कोसांवर असतानाच त्यास बातमी लागली की संताजींचा काटा परस्पर निघाला आहे. ऐवारकुटीच्या लढाईत संताजींच्या हातून सपाटून पराभव खाऊन धनाजी जिंजीकडे पळून जावे लागले होते. लवकरच राजाराम महाराजही जिंजीत आले आणि संताजींच्या हाताखालची फौज आपल्याकडे आणण्यात ते सफल झाले. अशा वेळी संताजींचा पाठलाग करून त्यास पराजित करणे ही गोष्ट आता सुलभ झाली होती. स्वाभाविक संताजी कर्नाटकातून महाराष्ट्राकडे मार्गस्थ होताच राजाराम महाराजांनी धनाजी व हनुमंतराव निंबाळकर या दोघा सरदारांना त्यांच्या पाठलागावर पाठवले. हनुमंतराव हा अमृतराव निंबाळकरांचा बंधू
संताजींच्या हातून अमृतरावांच्या झालेल्या हत्येने व्यथित होऊन सुडाच्या भावनेने स्वाभाविकच तो पेटून उठलेला होता. धनाजीने हनुमंतरावांच्या भावनेचा पुरेपूर उपयोग करून घेतला. हनुमंतरावास आपल्या फौजेच्या आघाडीवर ठेवून धनाजी झपाट्याने संताजींच्या पाठलागावर निघाले. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमा प्रदेशात त्याने संताजीच गाठले. हनुमंतरावाच्या आघाडीच्या सैन्याने संताजींवर हल्ला चढविला. खापिकाने या लढाईचे वर्णन करताना म्हणतो, हनुमंतराव नावाचा एक प्रसिद्ध सरदार होता. त्याला धनाजीने इशारा दिला. संताजीचे सरदार धनाजीला मिळाले होतेच. आता हनुमंतरावाने धनाजीच्या सूचनेप्रमाणे संताजीवर हल्ला केला. धनाजीची फौजही त्याबरोबर होती. संताजीची फौज मोडली. त्याचे सामान बाजार बोंडगेही लुटले गेले. त्याचे बरेच स्वार हनुमंतरावाला येऊन मिळाले. संताजीची अनेक माणसे जखमी अगर मृत झाली. संताजी असहाय्य होऊन डोंगराळ भागात असलेल्या आपल्या घराकडे निघाला. संताजींची ही शेवटची लढाई, खरे म्हणजे त्यांच्या जीवनाची शेवटची लढाई ते खेळत होते आणि आता ते पावलांवर हरत होते. त्यांचे बहुतेक सहकारी त्यांना सोडून गेले होते. फौज मोडली होती. सामान बाजार बुणगे लुटले गेले होते. अशा वेळी काही जीवाभावाचे सहकारी व काही मोजके सैनिक यांच्यासह ते परत सातारा भागात आले. संताजीशी सामोरे जाऊन लढण्याचा प्रसंग तर आला नाहीच. उलट मराठ्यांच्या आपसातील यादवी युद्धामुळे त्यांचा परस्पर काटा निघाला. ही वार्ता गाजुद्दीन खान फिरोजजंगाच्या फौजेत येताच सर्वांना विलक्षण आनंद झाला. आता गाजुद्दीन खान फिरोजजंग संताजींच्या पाठलागाची योजना आखू लागला. पाठलाग कसा करायचा याविषयी तो आपल्या सहकार्याशी सल्लामसलत करीत असतानाच त्यास बादशाहचा हुकूम हाती पडला. बादशाहने खानास लिहिले होते, मराठे सरदारांच्या आपापसातील भांडणांवरून असे दिसते की दृष्ट संताजी लवकरच आपल्या कर्माची शिक्षा पावेल. तरी तुम्ही त्याचा पाठलाग करून त्या दृष्टाचा नाश करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे त्याची श्रेय तुम्हाला मिळून तुमचे नाव काळाच्या पानावर नोंदले जाईल आणि शत्रू एकत्र येऊ शकणार नाही. बादशाही हुकूम मिळताच गाजुद्दीन खान आपली फौज घेऊन संताजींच्या पाठलागासाठी गेला. जयदेश शकावलीमधील या घटनेसंबंधीची नोंद कालदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची आहे. त्यात म्हटले आहे, चैत्र मासी म्हणजे मार्च एप्रिल 1697 मध्ये संताजी सातारा प्रदेशात आले आणि त्याचा पाठलाग करीत गाजुद्दीन मागून आला. गाजुद्दीन खान फिरोजजंगाच्या फौजेस बळकटी यावी म्हणून बादशाहने शहजादा बेदार बख्त व हमीदुद्दीन खान यांच्या फौजेतील सैन्याच्या काही तुकड्या त्याच्याकडे पाठवून दिल्या. मतलब खान हा खास अंमलबजावणीचा अधिकारी म्हणून नेमला गेला होता. धनाजीने संताजींचा लढाईत पुरता मोड केला तरी त्याने त्यांचा पाठलाग सोडला नव्हता. म्हणजे एका बाजूने धनाजी तर दुसऱ्या बाजूने गाजुद्दीन खान फिरोजजंग अशा प्रकारे संताजींची साताऱ्याच्या भागात कोंडी केली गेली. खापिकान लिहितो, एकीकडून बादशाही फौज आणि दुसरीकडून धनाजी जाधवांची फौज याप्रमाणे त्या सावजाला मृत्यूच्या जाळ्यात पकडण्यात आले. संताजींची फौज मोडली. त्याची व त्याच्या सैन्याची फारकत झाली. साताऱ्याच्या भागात संताजींच्या शेवटच्या चकमकी गाजुद्दीन खान याच्याशी न होता त्या धनाजी जाधवाशी झाली. साके मुस्तैद खान सांगतो, त्या भागात संताजीची व धनाजीची गाठ पडून अनेक संघर्ष झाले. या खेपेत संताजीस दैव प्रतिकूल झाले. संताजीचा प्रचंड पराजय झाला. काही निवडक लोकांसह तो विपन्न अवस्थेत पळाला.